महायुतीच्या बॅनरवरती बच्चू कडूंना स्थान दिल्याचं बघायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीत बच्चू कडूंनी महायुती विरोधात भूमिका घेतलेली होती। आजच्या महायुतीच्या मेळाव्यात मात्र बॅनरवरती कडूंना स्थान देण्यात आलेलं आहे। विधानसभेत कडू महायुतीसोबत राहणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीतील घटक पक्षांमध्ये खटके उडवायला सुरुवात झाली आहे। जागांवरून होणारे वाद, त्यासोबतच लोकसभा निवडणुकीतील पराजयाबद्दल एकमेकांवर खापर फोडलं जाते। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये महायुतीतील सर्व पक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये महायुतीतील प्रमुख नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचं मनोमिलन व्हावं आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सगळ्यांनी एकदिलानं एकजुटीनं काम करावं यासाठी षण्मुखानंद सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणूक ही भाजप आणि महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। लोकसभेत ज्याप्रमाणे महाविकास आघाडीनं आपले उमेदवार मैदानात उतरवून 31 जागा महाराष्ट्रामध्ये मिळवल्या होत्या, त्यावरून खऱ्या अर्थानं महायुती कुठेतरी बॅकफुटवर गेली आणि खऱ्या अर्थाने या निवडणुकीनंतर महायुती खडबडून जागे झाली असं आपण म्हणू शकतो। त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीतील नेत्यांना एकसंध ठेवण्याचा प्रयत्न, घटक पक्षांना सोबत ठेवण्याचं काम भाजपकडनं केलं जाते, त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या मेळाव्याकडे पाहिलं जाते। त्यामुळे या मेळाव्यामध्ये महायुतीतील प्रमुख नेते काय भाषण करतात आणि आपल्या कार्यकर्त्यांना नेमका काय संदेश देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कवितासह मी ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई।